राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणांगणात यंदा राजकारणानं नवे रंग धारण केले. सत्ता ही तलवारीसारखी कोणाच्या हाती चमकते तर कोणाच्या नशिबावर काळी रेघ ओढते हे या निवडणुकीनं पुन्हा अधोरेखित केलं. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ हे या सत्ता संग्रामातील किंगमेकर ठरले, तर काँग्रेसचे सतेज पाटील यांनी पराभवाच्या सावलीत संघर्षाची मशाल विझू दिली नाही. महापालिकेनंतर या ग्रामीण राजकारणातील सतेज पाटील यांनी काँग्रेस अजून जिवंत आहे, तिची मुळं या मातीत खोलवर रुजलेले ते दाखवून दिलं. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मात्र या निवडणुकीत आपली स्वतंत्र ओळख ठसठशीतपणे उमटवली. जिल्ह्याच्या राजकारणात आता त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. मात्र सत्तेच्या सावलीत वावरणाऱ्या अनेकांना या रणात धक्के बसले. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार चंद्रदीप नरके, जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे, भाजपचे शिवाजी पाटील, माजी खासदार संजय मंडलिक या साऱ्यांचे राजकीय नशिबाचे तारे फिकट झाले. उद्धव सेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या रणात अस्तित्वहीन ठरले. या निवडणुकीत एक चित्र ठळकपणे समोर आलं. जिथं नेते आणि कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून राबले, तिथं जनतेनं गुलाल उधळला. पैसा, जेवणावळी, आमिषांचं राजकारण यंदा कोणी सोडलं नाही. त्यामुळं आमिषांमुळे पराभव झाला असं म्हणण्याचा नैतिक अधिकार फार थोड्यांकडेच उरतो. मंत्री हसन मुश्रीफ यांनी नगरपालिका निवडणुका ताकदीनं लढवलेल्या होत्या, पण महापालिकेच्या राजकारणात भाजप शिंदे सेनेच्या स्पर्धेत त्यांना मिळालेल्या मर्यादित जागांवरच समाधान मानावं लागलं. मात्र या निवडणुकीत त्यांनी स्वतःच्या जोडण्या घट्ट बांधल्या. उमेदवार निवडीपासून प्रचारापर्यंत त्यांनी सूत्र स्वतःच्या हातात ठेवली आणि एकाकी वादळासारखं संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. ऐन निवडणुकीच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानं निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेचा राष्ट्रवादीला मोठा लाभ झाला. निवडणूक या अंगावर घेऊन लढण्याची अजित पवारांची शैली, पायाला भिंगरी बांधून गावोगाव फिरण्याची याच हे फलित. कागल तालुक्यात तिन्ही गट एकत्र आल्यानं अपेक्षित यश त्यांच्या पदरात पडलं. आतापर्यंत कागलपुरते मर्यादित असलेले राष्ट्रवादीचं बळ यंदा जिल्हाभर पसरलं. गडिंग्लज, आजरा, चंदगडमध्ये राजेश पाटील व नंदाताई बाभुळकर, करवीरमध्ये राहुल पाटील, पन्हाळ्यात बाबासाहेब पाटील, शाहूवाडीत रणवीर गट या साऱ्यांच्या साथीनं राष्ट्रवादीनं आपली कक्षा रुंदावली. पक्ष स्थापनेनंतरचे हे आजवरचं सर्वाधिक यश मानावं. काँग्रेसचे सतेज पाटील यांनीही तडजोडीऐवजी स्वाभिमानाचा मार्ग स्वीकारला. काँग्रेस म्हणूनच लढायचं हा निर्धार करून त्यांनी करवीर, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, शिरोळ, हातकणंगले या तालुक्यात ताकद लावली. करवीरमध्ये राहुल पाटील राष्ट्रवादीत गेल्यानंतरही त्यांनी 12 पैकी 12 मतदारसंघात उमेदवार देऊन संघर्षाची धार कायम ठेवली. राधानगरीत एवाय पाटील यांना सोबत घेत मूठ बांधली. हातकणंगलेत जनसुराज्याच्या हक्काच्या जागा हिसकावल्या. गगनबावड्यात वर्चस्व अबाधित ठेवलं. काँग्रेस एकटी लढतीये, तुमची साथ मला द्या ही भावनिक साथ जनतेनं स्वीकारली आणि त्याचं प्रतिबिंब 15 जागांच्या यशात उमटलं. शिरोळमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भाजप काँग्रेसच्या आघाडीला रोखून आपणच तालुक्याच्या राजकारणातील बाजीगर असल्याचं सिद्ध केलं. जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे यांचा जनतेशी असलेला संपर्क ढासळल्याचं या निकालानं उघड झालं. होमपिच मांडल्या जाणाऱ्या पन्हाळ्या तालुक्यात त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. उलट राष्ट्रवादीनं मारलेली मुसंडी आणि यशवंतदादांच्या गटाचं पुनर्जीवन ही कोरेंसाठी धोक्याची घंटा ठरली. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना भुदरगडमध्ये यश मिळालं, पण जिल्हाभर शिंदे सेनेचं नेतृत्व म्हणून प्रभाव पाडण्यात ते कमी पडले. चंद्रदीप नरके यांनाही करवीर विधानसभेत केवळ वडणगीपुरतं समाधान मानावं लागलं. खासदार धैर्यशील माने यांनी मात्र 2 जागांवर विजयाची मोहर उमटवली. चंदगडमध्ये भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांना दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या एकत्रित ताकदीनं रोखलं. कागलमध्ये माजी खासदार संजय मंडलिक यांचा पराभव हा वारंवार बदललेल्या भूमिकांचा दंड ठरला. एकेकाळी मध्यवर्ती असलेला हा गट इतिहास जमा होताना दिसला. भुदरगडमध्ये माजी आमदार KP पाटील यांच्याही हाताला काही लागलं नाही. राजकारणात मैत्री ही कायमस्वरूपी नसते, हेच या निवडणुकीनं पुन्हा सिद्ध केलं. मंत्री मुश्रीफ आणि सतेज पाटील हे विनय कोरे यांचे राजकीय मित्र असले तरी याच निवडणुकीत या दोस्तांनी जनस्वराज्याला धोबी पछाड देत सत्ता ही केवळ ताकदीची भाषा बोलते, भावना ओळखत नाही याचंच प्रत्यंतर वाढवलं. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.